भाजपाची संभाव्य उमेदवारांची यादी उद्या मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहे। महापालिका क्षेत्रातील 20 प्रभागातील 78 जागांसाठी प्रत्येकी 3 संभाव्य उमेदवारांची ही यादी घेऊन आज निवड समितीचे सदस्य मुंबईला रवाना झालेत। याबाबत मुंबईत चर्चा झाल्यानंतर ही यादी अंतिम होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झालाय, मात्र अद्याप महायुतीचे जागा वाटपाचे घोडे अडले। त्यातच उमेदवारीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे उमेदवार निवडीत भाजप नेत्यांची कसोटी लागणार आहे। एकूण 78 जागांसाठी 529 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या। प्रत्येक प्रभागासाठी इच्छुक मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे उमेदवार निवडीचं भाजपसमोर एक मोठंच आव्हान आहे। त्यातच अजून जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोअर कमिटीच्या बैठकीत सदस्यांशी प्रभागनिहाय चर्चा करून संभाव्य उमेदवारांची यादी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना देण्याचं ठरलं होतं। त्यानुसार आज प्रत्येक जागेसाठी 3 नावांची यादी तयार करण्यात आली। ही संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे मुंबईला रवाना झालेत। महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये उत्साह दिसून येतोय। 2 दिवसात तब्बल 1146 अर्जांची विक्रमी विक्री झाली आहे, पण 2 दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नाही। दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची चांगलीच धावपळ सुरू आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे। अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर आहे। या काळात 2 शासकीय सुट्ट्या आहेत, त्यामुळे उमेदवारांना अर्ज खरेदी आणि दाखल करण्यासाठी 4 दिवस मिळणार आहेत। बुधवारी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडे 572 अर्जांची विक्री झाली आहे, तर दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता। यामध्ये प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8 साठी 98 अर्ज, प्रभाग 3, 4 आणि 6 साठी 118, प्रभाग 5, 7 आणि 20 साठी 88 अर्ज, प्रभाग 15, 17, 18 आणि 19 साठी 121 अर्ज, प्रभाग क्रमांक 12, 13, 14 व 16 साठी 78 अर्ज, तर प्रभाग क्रमांक 9, 10 आणि 11 साठी 69 उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली आहे। अर्ज घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात गर्दी होतीये। निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये गर्दीचं योग्य नियोजन केले। उमेदवारांच्या सोयीसाठी अर्ज विक्री आणि माहिती केंद्रांवर पुरेसे मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळणी उमेदवारांकडून सुरू आहे। गुरुवारी आणि रविवारी 2 दिवस सुट्टी असल्याने नागरिकांना आता अर्ज दाखल करण्यासाठी 4 दिवस मिळणार आहेत, त्यामुळे उमेदवारांची धांदल उडणार आहे। तुंग कारंजवाडी शिवहद्द येथील फडात सकाळी 11च्या सुमारास सदाशिव दळवी यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 3 नवजात बछडे आढळले। याची माहिती तात्काळ वन विभागास कळवण्यात आली। वन विभागाचे पथक घटनेची खात्री करण्यासाठी सांगली वन विभागाचे मजूर इक्बाल पठाण आणि ढवळे यांनी शेतात जाऊन खात्री करत पिल्लांना ताब्यात घेतले। सांगली जिल्ह्याचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सागर गवते, सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा येथून वन्यजीव बचाव पथकास बोलवण्यात आलं। ऊसाच्या फडात आढळलेले बिबट्याच्या बछड्यांना वनरक्षक भिवा कोळेकर आणि वन विभागाच्या बचाव पथकाचे कर्मचारी मनेर गौरव यांनी पुढील उपचारासाठी ताब्यात घेतलं। आढळलेली बछडे ही साधारण 8 ते 10 दिवसांची नवजात आहेत। ती अशक्त होती। पशुवैद्य मानकर यांनी शेतात येऊन त्यांची पाहणी केली। बछडे लहान आहेत, त्यांना उपचार करून अन्न भरवण्यात आलं। बछड्यांना नेण्यासाठी मादी येऊ शकते, त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेत। शिराळा वन विभागाकडून या परिसरात गस्त करून लक्ष ठेवण्यात आले। रात्री शेतात जाण्याचं टाळावं। बिबट्या दिसल्यास तातडीने वन विभागाचे टोल फ्री क्रमांक 1926 यावर संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यास माहिती कळवावी। ऊसतोड सुरू असलेल्या जागेवर ग्रामस्थ आणि ऊसतोड मजुरांना मार्गदर्शन करत काय काळजी घेतली पाहिजे हे सांगण्यात आलं। महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना जागा वाटपासंदर्भात पुणे येथे भाजप नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। शिवसेनेने महायुतीत 15 जागांची मागणी केली आहे, मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही। त्यांनी केवळ 5 ते 7 जागा देऊ असं सांगितल्याने चर्चा फिसकटली आहे। दरम्यान महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुरुवारी चर्चा होणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती करण्यासाठी भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही आहेत। त्यांनी महापालिका क्षेत्रातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याशी चर्चा देखील सुरू केली आहे। शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपकडे 25 जागांची मागणी केली होती। त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग आणि नावनिहाय जागा मागवाव्यात असं सांगितलं होतं। त्यानुसार पुणे येथे बुधवारी बैठक झाली। या बैठकीला भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर, महापालिका क्षेत्र अध्यक्ष मोहन वनखंडे, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, संजय विभूते आदी जण उपस्थित होते।
शहरी भागात शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत 2 नगराध्यक्ष झाले. नगरसेवकांची संख्या देखील भाजप बरोबर आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने उदार मन करून शिवसेनेला 25 जागा द्याव्यात अशी मागणी करत तशा जागांची प्रभागनिहाय नावे भाजप नेत्यांसमोर मांडली. मात्र भाजपमध्ये अगोदर गर्दी आहे, त्यामुळे इतक्या जागा देणं शक्य नसल्याचं पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेवट 15 जागांपर्यंत तडजोड होऊ शकते असं सांगितलं. मात्र पालकमंत्री पाटील यांनी 5 ते 7 जागांवर चर्चा होऊ शकते असं मत व्यक्त केलं. नगरपालिका निवडणुकीतील निकाल आम्हाला मान्य आहे. तो लोकशाही मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारत आहोत. पण विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने फेक नॅरेटिव्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याने जनतेचा कौल आमच्या विरोधात गेल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला. ते म्हणाले, जनतेच्या अपेक्षांना साजेसे शहर करून दाखवा. दडपशाही, गुंडगिरी आणि आर्थिक फसवणुकीचं राजकारण कदापि होऊ देणार नाही. ईश्वरपूर नगरपालिका निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजप नेते व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, संजय कोरे, विक्रम पाटील, शकील सय्यद, अक्षय पाटील, वैभव पवार, सिद्धार्थ कांबळे, सागर मलगुंडे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निशिकांत पाटील म्हणाले, राज्यातील मोठे नेते समजले जाणारे जयंत पाटील यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत इस्लामपूर आणि तासगाव या 2च ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र इस्लामपूर वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यातील नगरपालिकेच्या प्रचारात ते दिसले नाहीत. मतदारांना भावनिक साथ घालून केविलवाणे प्रयत्न करण्यात आले, परंतु विधानसभा निवडणुकीत जेवढं मताधिक्य मिळालं होतं त्यात कोणतीही वाढ झाली नाही. पालकमंत्री असताना शहरातील वॉर्ड रचना त्यांनीच केली होती आणि प्रत्येक प्रभागात विशिष्ट समाजाचं मतदान कसे येईल याची आखणी करण्यात आली होती असा आरोपही त्यांनी केला. राहुल महाडिक म्हणाले, महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं. हे जरी खरं असलं तरी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची भूमिका सकारात्मक आणि सक्रिय राहील असं त्यांनी सांगितलं. माडगाळ स्वतंत्र तालुका करण्याच्या मागणीसाठी मागील 8 दिवसांपासून चक्रीय उपोषण आणि आमरण उपोषण सुरू आहे, परंतु प्रशासनाने या उपोषणाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे माडगाळ आणि परिसरातील गावातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय. आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत माडगाळ, गुड्डापूर, भसपेठ, लकडेवाडी, सोन्याळ, जाडर बोबलात यांसह परिसरातील 20 ते 25 गावांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून माडगाळ आमरण उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी जाडर बोबलात, गुड्डापूर, लकडेवाडी या ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून माडगाळ येथे येऊन लेखी जाहीर पाठिंबा दिलाय. जत पूर्व भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी 50 ते 60 किलोमीटर जावं लागतं. त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातोय. माडगाळ तालुक्याची मागणी ही 20 ते 25 वर्षांपूर्वीची आहे. तसेच 44 ग्रामपंचायतींचा ठराव देखील माडगाळ तालुक्यासाठी दिलाय. त्यासाठी माडगाळ हे जत पूर्व भागातील सोयीचा आणि दळणवळणाचे मध्यवर्ती ठिकाण असून माडगाळलाच तालुका करा अशी विविध गावातील आजी माजी सर्वपक्षीय नेत्यांनी ठाम भूमिका मांडली. कृष्णदेव गायकवाड, विठ्ठल निकम, महादेव अंकलगी, रामांना निवर्गी, चंद्रशेखर पुजारी, एकनाथ वंडकर, मनोहर हुवाळे, सुजाता माळी यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी आपली भूमिका मांडली आहे. आज उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उमदी व संख गावामध्ये पूर्वीपासून धार्मिक वाद असून एकमेकांच्या गावातील पाणी देखील नागरिक पित नाहीत. त्यामुळे उमदी व आसपासच्या गावांकरिता दळणवळणासाठी मध्यवर्ती ठिकाण माडगाळच योग्य असल्याने माडगाळलाच तालुक्याचे मुख्यालय करण्यात यावे असा उमदी ग्रामपंचायतीतर्फे ठराव घेण्यात आला. त्याला सर्व सदस्यांनी देखील सहमती दिली. राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जिल्हा बँकेकडून तातडीने मागवली आहे. या जून 2025 पर्यंत थकबाकीदार असल्याने अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत कर्जदारांची तसेच 2020 पासून जून 2025 पर्यंत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीचा त्यामध्ये समावेश आहे. विकास सोसायट्यांकडून ही माहिती संकलित करण्याचं काम जिल्हा बँकेत युद्ध पातळीवर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसह महायुतीतील घटक पक्षांनी सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर याकडे सरकारचं दुर्लक्ष झाले. शेतकरी संघटना आणि अन्य नेत्यांनी वारंवार मागणी करूनही सरकारने कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे माजी आमदार बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांसह नागपुरात मोठं आंदोलन उभं केलं. यात राज्यातील अन्य शेतकरी नेतेही सामील झाले. या आंदोलनाची तीव्रता पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने समिती नियुक्त केली आहे. एप्रिल 2026 मध्ये या समितीचा
कर्जमाफीचा अहवाल येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केल्याने आता शासन कर्जमाफ करणार ही खात्री शेतकऱ्यांना झाली आहे. त्यामुळे शेतकरी बँकांची कर्ज फेडण्याकडे पाठ फिरवत आहेत. शिक्षणातून चांगला माणूस घडणं आवश्यक आहे. शिक्षणातून सुसंस्कृत पिढी निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक बाबासाहेब परीट यांनी केले. वाळवे तालुक्यातील पठ्ठे बापूराव विद्यालयात लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष बी.डी. पवार होते. संस्थेचे संचालक डॉक्टर नरेंद्र पवार, एम.जी. कुलकर्णी, संपतराव मोरे, प्रशासनाधिकारी बाळासाहेब वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबासाहेब परीट म्हणाले, शिक्षणातून ध्येयवादी निर्माण झाली पाहिजे, संस्काराची रुजवणूक झाली पाहिजे. चांगला माणूस बनणे हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय आहे. दुसऱ्याच्या आनंदाला हर्षून जाणं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून गलबलून जाणं हीच खरी माणुसकी आहे. माणसामाणसातील प्रेम, जिव्हाळा आणि बंधुभाव वाढला पाहिजे. संवेदनशीलता जोपासली पाहिजे. तरुणाईने सामाजिक जाणीव जोपासली पाहिजे. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक आसमंत उजळून टाकलाय. लावणी, पोवाडे, शाहिरी यामधून त्यांनी लोकरंजन आणि लोकसंस्करण केलं. त्यांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. याप्रसंगी बाबासाहेब परीट यांनी शिकार ही कथा सादर केली. त्यास उपस्थित श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्याध्यापक व्ही.व्ही. भोसले आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केलं. सौ सुनीता बाळासाहेब वाकळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार श्री पी.व्ही. कुलकर्णी यांनी मानले. विद्यार्थिनी वेदिका मोरे, स्वरांजली मोरे आणि शिक्षक के.एल. खरमाटे यांनी मनोगते व्यक्त केली. रंगोत्सव सेलिब्रेशन मार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 100 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल या संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय.